RT ॲडमिशन 2024-25 बद्दल 7 तारखेला लॉटरीची लिस्ट लागलेली आहे, परंतु पालकांसाठी अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे। परंतु पालक वर्ग आपल्या अर्जाची स्थिती चेक करत आहे, तर अर्जाची स्थिती चेक करत असताना त्यांना सांगण्यात येत आहे की धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल। तर हे सर्व जे पालक वर्गांनी अर्ज केले आहे त्यांना सर्वांना सेम एरर येतोय, म्हणजे सेम जे त्यांचं स्टेटस आहे हे सांगण्यात येतो आहे। कारण की 7 तारखेला फक्त लॉटरी ही ऑफिशियल लागलेली आहे, परंतु अजूनपर्यंत पालकांसाठी ओपन करून दिलेली नाही आहे। म्हणजे पालक वर्ग ही त्यांची लॉटरी चेक करू शकत नाही, कारण 13 तारखेला ही लॉटरी पालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे तुमचं स्टेटस चेक करसाल तर तुम्हाला वेगळं येणार आहे। तर पालक वर्ग सर्व व्हिडिओवर कमेंट्स करताय की आमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल, म्हणजे आमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे, यामध्ये सर्व पालक वर्ग कन्फ्यूज झालेले आहे। तर सर्व पालक वर्गांनी वेट करा, कारण ओरिजिनल जी लिस्ट असणार आहे पालकांसाठी ती 13 जून 2024ला सकाळी 11 वाजता साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्ही अर्जाच्या स्थितीमध्ये तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता। यामध्ये तुम्हाला जे स्कूल मिळणार आहे त्याबद्दल यामध्ये स्टेटस दिलं राहील व त्यांचे जे नाव आहे स्कूलचे ते सुद्धा यामध्ये दिलं राहणार आहे आणि वेटिंग असेल तर वेटिंगबद्दल सुद्धा अपडेट दिलं राहणार आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट आहे। तर RT ॲडमिशन 2024 बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।